श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 5, पान क्रमांक 31. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतरांच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. इथे थोडा आपल्याला चिंतनाला वाव आहे. जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. म्हणजे काय नक्की? म्हणजे काय? गौतम बुद्धाचं सगळं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं सार एका जाणकाराने सांगितलं होतं. त्यांनी इंग्रजी भाषेत सांगितलं होतं. ते म्हणतात, काय गौतम बुद्ध फायनली सांगतायत? द इव्हेंट्स हॅपन, डीड्स आर डन, बट देर इज नो इंडिव्हिज्युअल डुअर देअर ऑफ. घटना घडत असतात, कर्म केली जात असतात, पण हे सगळं प्रत्यक्ष करणारा असा कोणी व्यक्ती म्हणून नसतो. म्हणजे हा सगळा ऊर्जेचा खेळ, ऊर्जेचं आदानप्रदान, ऊर्जेचं कन्व्हर्जन आपोआप चालू असतं. आता इथे सुद्धा माझ्या जीवनातील प्रत्येक घटना म्हणजे कोणाच्या? तर देह मन, बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट असं जे कोणी आहे त्याला एक नाव दिलं आहे काहीतरी. त्याच्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते. म्हणजे तो करतो का काही? पर्सनल डुअरशिप इथे येते का? कर्तेपणाचा भाव येतो असा माझा विश्वास होता. आता विश्वास, खात्री, निश्चय, काय वेगवेगळे शब्द आहेत आपल्याकडे. पण विश्वास ही स्थिती कुठे असते? तर ही मानसिकता दर्शवते का? का हा निश्चयात्मक बुद्धीचा भाग आहे? विश्वास हा निश्चय आहे का? का विश्वास हा मनाचा, भावनेचा भाग आहे? त्यामुळे कोणाच्या तरी निर्देशाने, मग तो सोर्स, प्रायमल एनर्जी, श्रीपाद श्रीवल्लभ, परमेश्वर, ब्रह्म, काही वेगवेगळी नावं असू शकतील, त्याच्या निर्देशानेच. पण मग निर्देश देणारं पण कोणी व्यक्ती आहे का तिथे? का हे माणसाने आरोपित केलं आहे त्याला पण व्यक्तित्व? का प्रत्यक्ष व्यक्तित्व असं काही आहे? सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळमतभेद नसावा असे मला वाटले. म्हणजे आता पुढे काय म्हणतात? एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. म्हणजे इथे आता पहिली गोष्ट, पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे ती मान्य केलेली आहे, जे भगवद्गीते पण सांगितले. अनेक ठिकाणी पुनर्जन्म हा विषय आहे. पण चांडाळ कोणाला म्हणायचं आणि ब्राह्मण कोणाला म्हणायचं? म्हणजे चांडाळाचं जे व्यवसाय आहे, त्याचं नित्यकर्म जे आहे, दैनंदिन कर्म आहे, त्यावरून त्याला चांडाळ म्हणायचं का? मी रोज पूजा करतो, जप तप करतो, ध्यान करतो, अग्निहोत्र करून, म्हणून मला ब्राह्मण म्हणायचं? मग ब्राह्मण ही जाणीवेच्या पातळीवरची काही अवस्था आहे का? कर्म काय केली जात आहेत त्याच्याशी निगडीत आहे. मग चांडाळ जे काम करतो ते कर्म म्हणून करणारा माणूस आंतरिक जाणीवेमध्ये ब्राह्मण असू शकतो का? किंवा ब्राह्मण म्हणून बाह्य कर्म करणारा माणूस आंतरिक जाणीव चांडाळाची ठेवू शकतो का? असा आपला आपण विचार करणं संभवतं. मी ब्राह्मण म्हणवल्या जाणाऱ्या घरात जन्माला आलोय, गंध लावतो, पूजा करतो, आणखीन काही करतो, मला थोडं संस्कृत काही येतं, यामुळे मी ब्राह्मण होतो का? असा आपला आपण विचार करण्यासारखा विषय आहे. आणि मग समोरचा दुसरा कोणी जर वेगळ्या काही घरात जन्माला आला असेल तर म्हणून तो ब्राह्मण नाही असं पण घडेल का? मग आता इथे काय म्हटलंय? या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मग आता या जन्मात माझी वृत्ती ब्राह्मण आहे का माझं प्रोफेशन ब्राह्मण आहे? या जन्मात माझी वृत्ती चांडाळ आहे का माझं प्रोफेशन चांडाळ आहे? म्हणजे हा कशाशी निगडीत आहे?
आणि मग पुनर्जन्म म्हणजे कोणाचा पुनर्जन्म होतो? आत्मा तर पुन्हा जन्माला येत नाही. मग जन्माला काय येतं? अहंकार का पुन्हा जन्माला येतो? हे शरीर मन जे यंत्र आहे ते पुन्हा पुन्हाला जन्मा येतं, तेच पुन्हा कुठे जन्माला येतं? पुन्हा नव्याने वेगळा आकार धारण केला जातो, वेगळं रूप धारण केलं जातं. मग पुनर्जन्म कोणाचा होतो? पंचमहाभूतं विलीन होतात. अन्नमय कोश आणि प्राणमय कोश यातलं कनेक्टिव्हिटी संपली की त्याला आपण मृत्यू म्हणतो. आणि आणखीन यात एक सांगितलं जातं की उरलेले जे कोश आहेत ते नष्ट झाले की तो महामृत्यू, ओशोंचा शब्द येतो. म्हणजे काय? तर आता पुन्हा काही इच्छा, आकांक्षा, वासना राहिल्याच नाहीत. त्यामुळे पुन्हा नाम आणि रूपामध्ये येणं असं काही राहिलंच नाही. मग त्यालाच मोक्ष म्हणायचा का? त्यालाच निर्वाण म्हणायचं का? मग पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. म्हणजे ही बॅलन्स शीट कॅरी फॉरवर्ड होते का? मग बॅलन्स शीट कॅरी फॉरवर्ड होणारा तो असेसी कोण आहे? कोणाची बॅलन्स शीट कॅरी फॉरवर्ड होते? आत्म्याबद्दलचं सगळं वर्णन वाचलं, ऐकलं, पाहिलं तर काय दिसतं? की तो अजन्म आहे. मग त्याच शरीराचा पुन्हा जन्मच होत नाही, दुसरंच शरीर तयार होत असतं. समुद्रावर पुन्हा तीच लाट निर्माण होत नाही, नवीन लाटा निर्माण होतात. नवनवीन लाटा निर्माण होतात, पण एकदा निर्माण झालेली लाट जशीच्या तशी पुन्हा कधीच निर्माण होत नाही. मग कोणाचा पुनर्जन्म? मग ही मायेचा परिणाम आहे का? की पुन्हा जन्माला आल्यासारखं वाटणं, प्रत्यक्ष अजन्मा असताना. म्हणजे मूळ स्वरूपापासून स्वतःचं जे खरं रूप आहे त्यापासून ढळल्यामुळे पुनर्जन्म वाटायला लागतो की काय? मग तो कोणाला वाटतोय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार यापैकी कोणाला वाटतोय? जीवात्म्याला वाटतोय का? मग जीवात्मा म्हणजे तरी नक्की काय? असा आपल्याला विचार करणं शक्य आहे, संभवतं. पुढे म्हटलंय शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक म्हणजे धोबी 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्ण गेला होता. म्हणजे मी ब्राह्मण आहे याचा पण अहंकार आणि तो जाणं. मग माझा अहंकार गेला म्हणजे मी अहंकार नाही. मग मी कोण आहे ह्याचं जर उत्तर मिळालं तर त्या मीच असणं हा अहंकार आहे का मीला आहे असं वाटणं हा अहंकार आहे. आणि तोही कसला? ब्राह्मण जन्माचा. म्हणजे जसं निसर्गदत्त महाराज किंवा रमेश बालसेकर यांच्या ऑडिओ व्हिडिओ ऐकले की त्याच्यात ते काय म्हणतात, आय एम श्रीकांत. मग आता हा श्रीकांत हे सत्य आहे का? मग आय तरी सत्य आहे का? मग टप्प्याटप्प्याने काय होतं, श्रीकांत गळून पडतं, मग आय गळून पडतं, नुसतं एमनेस राहतो, प्युअर कॉन्शियसनेस, प्युअर अवेअरनेस. मग माझा अहंकार गेला. मुळात ब्राह्मण कुळामध्ये मी जन्म घेतला का माझा जन्म झाला? माझं काय कर्तृत्व? मी विशिष्ट घरात जन्माला आलो त्याच्यात. मग त्याचंही ज्याच्यात माझं काही रोलच नाही, माझा जन्म काही माझ्या अधिपत्याखाली झालेला नाही, त्याचा कसला अहंकार? म्हणजे मुळात तो मिथ्या आहे. आणि असा मिथ्या म्हणजे नसलेलीच गोष्ट गेली त्याचा पण अहंकार नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते. आता ही सहानुभूती आहे का समानुभूती आहे असाही विचार करता येईल. वरसिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली आणि मग पुढची कथा सुरू होती. आता इथे अहंकार शब्दाबद्दल आपलं आपण चिंतन मनन करू शकतोय. जन्म ह्या शब्दाबद्दल करू शकतोय. मग कठोपनिषद जर कोणी अभ्यासलं असेल, वाचलं असेल, जरूर वाचा. यम आणि नचिकेताचा संवाद आहे. तर कठोपनिषदावरती जर अभ्यास प्रक्रिया पूर्ण झाली आणि जर अनुभवाच्या दिशेने जायचा विचार असेल कोणाचा तर एक छोटासा प्रयोग आहे. तो प्रयोग मी सलग 3 महिने केला होता आणि मला काही सत्य हाती लागलं. प्रयोग असा की पहिला मुद्दा असा आहे की आपण रोज रात्री झोपतो आणि सकाळी रोज उठतो. इथे प्रश्न असा आहे की कोण झोपतं, कोणाला झोप लागते आणि कोण जागं होतं, कोणाला जाग येते.
झोपी जाणं हा जर रोज छोटा मृत्यू असेल आणि जागं होणं हे रोज नवा छोटासा जन्म असेल, तर हे छोटंसं हातात धरलं आणि ह्याचा मागोवा घेतला, तर जन्ममृत्यूचं रहस्य हाती लागेल का? झोप येते म्हणजे नक्की काय होतं? काय प्रक्रिया घडत जाते? काही काही विशिष्ट बंद होत जातं का? काय थांबतं नक्की? काय थांबतं? शरीर तर चालूच असतं. शरीर झोपतं म्हटलं तरी पंचाईत आहे. कारण शरीराच्या सगळ्या क्रिया चालू असतात. मग झोपतं काय? मग मन झोपतं का? मग मन झोपत असेल तर मग स्वप्न कोण पाहतं? आणि स्वप्नदर्शन मनाशिवाय होईल का? काही लोकं झोपेत पण चालतात, बोलत असतात. काय काय चालू असतं एक एक. म्हणजे मग मन बंद झालंय असं म्हणता येईल का? मग कोण झोपतं नक्की आणि कोणाला जाग येते? मग झोपणं आणि जाग येणं आपल्या हातात आहे का? असा सलग 3 महिने मी प्रयोग केला होता. झोपेचं निरीक्षण, कोण झोपतंय, कशी झोप येते, काय काय घडत चाललंय. तेच जागं झाल्या क्षणीच काय जागं झालं, कोणाला जाग आली. मग जाग ज्या क्षणी आली त्या क्षणी मन बुद्धी चित्त अहंकार होते का? का ते नंतर आले? सूक्ष्म आहे जरा, बारकाईने हा खेळ चालतो. पण जर लक्षात आला, जाणवला, तर खूप मोठं कठोपनिषदाचं रहस्य आणि मांडुक्य उपनिषदातल्या काही गोष्टी हाती लागू शकतात. प्रयोग करून बघा. या प्रयोगासाठी सर्वांना शक्ती आणि बुद्धी प्राप्त हो, यासाठी श्री गुरुचरणी प्रार्थना. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.